जगातील सर्वात मोठा GMRT प्रकल्प म्हणजेच महाकाय रेडिओ दुर्बीण प्रकल्प हा जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी आहे. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज आपण खोडद या ठिकाणी येण्याचं खास कारण म्हणजे खोडद या ठिकाणी असलेल्या GMRT या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरलेले आहे. 28 आणि 1 तारीख आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातील नव्हेच तर जगभरातील प्रत्येक विविध शाळेतून मुले, विद्यार्थी तसेच त्यांचे पालक असतील, शिक्षक असतील हे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनासाठी आलेले आहेत. मुलांनी त्यांच्या कौशल्याप्रमाणे, त्यांच्या शिक्षणाप्रमाणे विविध विज्ञान प्रदर्शन इथे भरवलेले आहे. त्याच्यातून शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. आपला भारत हा देश कृषीप्रधान देश मानला जातो आणि त्यातूनच महाराष्ट्रातील आपला हा जुन्नर तालुका असेल, इथला असणारा पठार भाग असेल, हा सर्व काही शेती या व्यवसायावरती अवलंबित आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या विज्ञानापासून काय जास्तीत जास्त फायदा होईल हे देखील बघण्यासाठी शेतकरी वर्ग इथे जास्त प्रमाणात आलेला आहे. आज आपल्या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांशी तसेच असणाऱ्या शिक्षक वर्गाशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण आतमध्ये एंट्री घेतलेली आहे. पाहूयात GMRT प्रोजेक्टमध्ये जो काही विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे, नक्की कोणते कोणते एक्झिबिशन्स आहेत ते काय आपल्याला माहिती मिळते. आपण आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे. काय सांगशील दादा, तुझं नाव काय? अभिराज भूषण जाधव. कुठून आला तू? मी बोरीवरून आलोय. शाळेचं नाव काय तुझ्या आणि कितवीला शिकतोस तू? मी इथे 6वीला शिकतो ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये. तू तुझ्या फॅमिली सोबत आला होता इकडे की स्कूल मधून? मी फॅमिली सोबत आलेलो. काय वाटलं तुला? तू एवढं एक्झिबिशन फिरलाय, कसं वाटलं तुला? एक्झिबिशन मध्ये लय भारी ऑर्गनाईज केलेले इथं GMRT एक्झिबिशन मध्ये. मला इथलचे प्रोजेक्ट्स वगैरे सगळे आवडले. किती प्रोजेक्ट बघितले तू? मी सगळे बघितले. कोणता आवडला तुला त्याच्यातला? ते पहिलं दुसरं होता ऑपरेटिंग सिस्टम वगैरे. काय शिकलास त्याच्यातून लिनक्स एक आहे ना, ऑपरेटिंग सिस्टम आहे ओपन सोर्स. त्याने आपण कोणती पण ॲप वगैरे डेव्हलप करू शकतो. तुमच्या म्हणजे स्टुडंटसाठी तो इन फ्युचरमध्ये एकदम युजेबल हे आहे का तो प्रोजेक्ट? हां, तो चांगला प्रोजेक्ट आहे. तो आपण आहे ना ऑफिसमध्ये वगैरे यूज करू शकतो. सगळ्यात फास्टेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे. स्कूलचा जो स्टडी तुमचा असतो त्याच्यामध्ये युजेबल आहे तो? हां, आहे ना. पण अजून काय काय आवडलं? अजून सगळंच आवडलं मला. तिकडं पण ते लिनक्सचे आहे ना, ते स्कूलवाले फक्त मायक्रोसॉफ्टचे वापरते. आपण ते वापरू शकतो लिनक्सचे. अजून कोणते कोणते प्रोजेक्ट होते? अजून सोलर पॅनलचे होते. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर ड्रोनचे होते. म्हणजे असं फ्लोड वगैरे आलं ना, घर डुबलं वगैरे, तर ते अलर्ट देतं. अजून टेलिस्कोपचे होते. तुला शेती करायला आवडते? मला आवडती पण नाही करत. नाही करत तू? पण मग तू ऍग्रिकल्चर मध्ये जे काही बघितलं सगळं त्यातनं काय शिकलास तू? त्यातनं काय तुला घेतलं? म्हणजे तिकडं असं औषध वगैरे होते. औषधं दिल्यावरती ते चांगलं पीक वगैरे उगतं. मग ती औषधं दिल्यानंतरचे पीक आपल्याला खाण्यासाठी योग्य आहेत की आपण जे आपली खतं वगैरे असतो, गांडूळ खत वगैरे असेल, कोंबड खत असेल, याच्यापासून घेतलेली पिकं चांगली असतात? हां, असती. पण लई सेफ नसते ते. अजून काय काय बघितलं तू? अजून तिकडं 3D प्रिंटर होते. त्याने आपण काही पण प्लॅस्टिकची वस्तू बनवू शकतो वगैरे, तसंच होतं. आपल्यासोबत हा एका शाळेचा विद्यार्थी होता. तो इथे त्याच्या फॅमिली सोबत GMRTचं विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी आला होता. त्याने दिलेल्या आपल्याला माहिती आपण बघितलं की त्याने जे बघितलं ते ऍग्रिकल्चर असेल, सोलर पॅनल असेल किंवा AI असेल. AI म्हणजे आता सध्या एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जी विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा सगळ्यांसाठी एक उपयुक्त टेक्नॉलॉजी आहे, ज्याचा वापर आपण आपल्या शाळेच्या क्षेत्रात असेल किंवा इतर क्षेत्रात देखील करू शकतो आणि त्याचा नक्कीच त्यांना ते फायदा देखील होईल असं त्याने सांगितलं आहे. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.